शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे यासाठी बारामती शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बारामती शहरामध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले। बारामती शहरातील मुख्य चौकामधून या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला। त्यानिमित्त संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा 15 एप्रिलपासून चालू झाला आहे। त्याला आम्ही जाहीर पाठिंबा देऊन या निष्क्रिय आणि अकार्यक्षम केंद्र आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो। तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होऊन 7/12 कोरा व्हावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेती वीज बिल माफी व्हावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। याप्रसंगी बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासकीय भवन या ठिकाणी तहसीलदार हनुमंतराव पाटील यांना निवेदन देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतकऱ्याला कर्जमाफी, कांद्याला भाव, शेतकऱ्याला कर्जमाफी, कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, शेतकऱ्याला कर्जमाफी, शेतकऱ्याला कर्जमाफी, कांद्याला भाव, कांद्याला भाव, शेतीमालाला भाव, शेतीमालाला भाव, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी। भाजप सरकारचा निषेध असो, भाजप सरकारचा निषेध असो, कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, 100% वीज बिल माफी झाली पाहिजे आणि जो शेतकऱ्याच्या संबंधित शेतीमालाच्या संदर्भात जो स्वामीनाथन आयोग आहे तो आयोगाला त्या ठिकाणी आयोगाची शिफारस लागू झाली पाहिजे, आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि जो खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची 100% कर्जमाफी होईल म्हणून आपण त्या ठिकाणी आता तहसीलदार साहेबांना निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि जे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यामध्ये समाजवादी पार्टी असेल, MIM असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल आणि इतर पक्षाचे विरोधी पक्षाच्या वतीने जी संघर्ष यात्रा निघालेली आहे त्या संघर्ष यात्रेला आज आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। आणि केंद्र आणि राज्य सरकार कर्जमाफी देत नसल्याबद्दल आपण पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर अशा प्रकारचा या ठिकाणी निषेध करू आणि आज आपण सर्वजण या आंदोलन निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पक्षाच्या वतीने सगळे संस्था, सगळे कार्यकर्ते, शेतकरी, सर्व उपस्थित असलेले आजी माजी पदाधिकारी त्यांचं हार्दिक अशा प्रकारचं आभार मानतो आणि निवेदनाचा कार्यक्रम संपला काय आज पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलनाचा कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आज त्या ठिकाणी उपक्रम केलेला आहे। परंतु बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही संघर्ष यात्रा 15 एप्रिलला चालू झाली। त्या संघर्ष यात्रेला पाठिंबा म्हणून 15 एप्रिलला बारामती तालुक्यातल्या 49 तलाठी कार्यालयासमोर त्या ठिकाणी बारामती तालुक्यातल्या शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे। जवळपास 5000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी त्या आंदोलनामध्ये भाग घेतला होता। परंतु आज पक्षाच्या आदेशानुसार आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती शहर आणि तालुक्याच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावा आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेती बिलाची 100% वीज बिल माफी व्हावी आणि ह्या संघर्ष यात्रेला पाठिंबा म्हणून आत्ताच आम्ही आदरणीय तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे। पुढची दिशा काय असणार आहे? आज आम्ही ह्या ठिकाणी अनेक वेळा कर्जमाफी असेल, वीज बिल माफी असेल, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलनं, रास्ता रोको, धरणे आंदोलन त्या ठिकाणी तिथं केलेले आहे। सरकारला अनेक वेळा त्या ठिकाणी निवेदन देऊन त्या ठिकाणी आता ही संघर्ष यात्रा सुद्धा दुसरा टप्पा त्या ठिकाणी आज पूर्ण होत आहे आणि ह्या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या भावना तिथं प्रगट होत आहेत आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने 100% कर्जमाफी आणि 100% वीज बिल माफी आणि त्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे म्हणून शेतकऱ्याची त्या ठिकाणी भावना आहे। आणि ज्या पद्धतीने राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर पक्षाचं पुढचं धोरण राहील त्या पद्धतीने आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी ठरवणार आहोत।